हरिण बिरीन तर येतच असेल, मागच्या वेळेस दिसल्या होत्या येतीची. वाघ वगैरे बढिया फुल. श्वास घेतात का का माहित. वाघ म्हणजे वाघ पाणी पिऊन जाते असतील ना आतापर्यंत. तिकडे राहते तिकडे बंदरशा म्हणा. खिचावत आहे ना तिकडून काहीतरी येत. सायंकाळचे 5:54 झाले. ठीक आहे, बघू शकता या ठिकाणी हा तडा आहे. ठीक आहे, कमळाचे फूल वगैरे आहे, आम्ही तोडूच. ठीक आहे, पण पूर्ण जे शांत रमणीय वातावरण. इकडं सूर्य तुम्हाला दिसत असेल, कुठं दिसत आहे का? ठीक आहे, इकडे सूर्य आहे आणि इकडे रमणीय वातावरण म्हणजे पूर्ण जे आहे तडा आहे. आणि तड्याच्या म्हणजे मधामध्ये तडा आहे. या ठिकाणी प्राणी वगैरे येत असतात. ठीक आहे, पाणी प्यायला वगैरे. आणि पूर्ण जंगल आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. भरपूर आंबे झाले, पूर्ण पडला का? भरपूर आंबे झाले मित्रांनो. आंब्याचे झाडं भरपूर आहे इकडे. हा झाड आहे रे बाबा फुलांच्या. गजरांच्या झाड आहे. गजरे जर कोणाला पाहिजे असतील तर गजरांचं झाड आहे. ठीक आहे, घेऊन जाऊ का 2-3 तोडून? कोण नाही आंबट तेवढा नाही. बढिया. मस्त मोठे मोठे. कुठे आहेत आंबे? ती बंदराची आहे जाळ अंदर आहे त्याच्या खाली मोठा. हो का? तर त्याच्या खाली मादा मच्छी आहे आणि नर मच्छी आहे. हा येतं का? हा नाही येते वरत पिले तरंगत आहेत. हे बहुत जबरदस्त वाटते हा पाण्यामध्ये. बिजय हो बिजय सोडलाय. हे वाली का? 4-5 दिवस झाले बिजय सोडला त्याला. कमळाचा फूल. फूल नाही पण फुलाची पाकळी. पाकडी नाही फुलच आहे तो. त्याची ढेटी नाही आहे. चल ढेटी नाही. दाखव याला फुल बनवून. चल तू हा व्हिडिओ घेतलास ना? सगळंच घेतलं. आता हा फुल बनवून ये ना. तो आण ना. कमळाचा फुल दाखव. हे घे. जमला ना कमळाचा फूल. मस्त बढिया झाला. हरिण बिरीन तर येतच असेल, मागच्या वेळेस दिसल्या होत्या येतीची. वाघ वगैरे बढिया फुल. श्वास घेतात का का माहित. वाघ म्हणजे वाघ पाणी पिऊन जाते असतील ना आतापर्यंत. तिकडे राहते तिकडे बंदरशा म्हणा. खिचावत आहे ना तिकडून काहीतरी येत. दगीवर मित्रांनो, फॉरेस्ट मध्ये येणे पण खूप जवळच आहे रस्ता. जास्त पण फॉरेस्ट नाही. आम्ही इथंच आहोत. जिंदगी यार कुछ भी नहीं. चाल जो पडलेल्या गाड्या चुलीसाठी लावतो त्याला सरपण म्हणले जाते. म्हणजे ते